सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। एका गंभीर विषयाच्या माध्यमातून बहुजन संघटक या फेसबुक चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळवून दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आज एक विषय असा आहे की 1925 ला हिंदू महासभेची स्थापना झाली आणि हे वर्ष 2025 आहे। या 100 वर्षाची परिपूर्ती आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत निर्माण झालेली, ज्याला आज आपण संविधान विरोधी शक्ती म्हणू, त्या काळामध्ये मानवता विरोधी, निसर्गवादाच्या विरोधी, एकंदरीत संपूर्ण सजीव सृष्टीच्या विरोधी असलेली कूटनीती, जी सामदाम दंड आणि भेदावर आधारलेली आहे, ज्यामधून अनेक विकृत मेंदूमधून विकृत विचार बाहेर पडतात आणि वेगवेगळे षडयंत्र निर्माण होतात आणि संपूर्ण सजीव सृष्टीला गुलाम करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न होत असतात, अशा या आजच्या RSSवादी आणि त्या काळातल्या मनुस्मृतीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मनुवादी विचारसरणीच्या माध्यमातून निर्माण झालेली हिंदू महासभा यांचं हे आज हे वर्ष शताब्दी वर्ष आहे। या शताब्दी वर्षातच हे यांचं एक प्रकारे लयास जाण्याचं आणि मुळासहित पराभूत होण्याचं हे एक वर्ष या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हा एवढा मोठा विषय आणि गंभीर विषय मी आज का बोलत असेल, कशासाठी बोलत असेल, किंवा असंही नाही की एखादा महापुरुष अवतारी येईल आणि हे सर्व नष्ट करेल, एखाद्या जादूची कांडी फिरवल्यासारखं, असंही नाही। त्याला अनेक ऐतिहासिक कारणे आहेत, अनेक कारणे आहेत। त्यापैकी इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल। आपण प्रथमतः याच आपल्या देशाचा जसा इतिहास आहे, अगदी त्याच पद्धतीने आपण अमेरिकेच्या इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल। जेव्हा 1776 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन या 4 युवकांनी एकत्र येऊन वैचारिक मैत्री स्थापन करून 13 वसाहती स्थापन झालेल्या त्या अमेरिकेवर इंग्लंडचं राज्य होतं, साम्राज्य होतं, आणि त्या इंग्लंडपासून मुक्तता मिळविण्यासाठी, म्हणजेच लोकशाहीची जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, या 4ही मूल्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आविष्कारित करण्यासाठी या 4 युवकांनी मिळून एकत्र 3000 मैलावर असलेल्या इंग्लंडचं साम्राज्य संपविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि 4 ते 5 वर्षाच्या संघर्षामध्ये त्यांना विजय मिळाला। हा एक इतिहास आहे जो आजच्या विषयाला धरून मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करत आहे। तर या संघर्षामध्ये अमेरिकेला विजय मिळाला। 3000 मैलावरून लढणाऱ्या इंग्लंडला, ज्या इंग्लंडचं साम्राज्य अर्ध्यापेक्षा जास्त जगावरती होतं, असं म्हणत असत की इंग्लंडच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता, आणि अगदी खरं आहे। आणि त्याच पद्धतीनं त्या अमेरिकेला या 4 महायुवकांनी, महापुरुषांनी तन मन धन आणि संपूर्ण काही संघर्षांनी समर्पित होऊन लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी, निसर्गवादाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मानवतावादाचा आविष्कार करण्यासाठी अमेरिकेला स्वतंत्र केले। या 4 महापुरुषांनी सर्वांनी मिळून संपूर्ण अमेरिकेला लोकशाहीच्या दावणीला बांधलं आणि यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन हे पहिले या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष झाले। त्यांच्याच नावावरून
आज हे वॉशिंग्टन शहर जे आहे त्यांच्याच नावावरून त्या ठिकाणी ते शहराचं नाव पडलेलं आहे. आणि यावरती मी मागे व्हिडिओ केलेलाच होता, परंतु पुन्हा एकदा आठवण म्हणून सांगतो. हेच जॉर्ज वॉशिंग्टन 1756 ते 1763 या काळामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये जे सप्तवार्षिक युद्ध झालं, त्या युद्धामध्ये इंग्लंडचे सरसेनापती म्हणून फ्रान्सच्या विरोधामध्ये युद्ध जिंकलं आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. तेच जॉर्ज वॉशिंग्टन जेव्हा निवृत्त झाल्याच्या नंतर लष्करातून आपल्या व्हर्जिनिया वसाहतीमध्ये येऊन अमेरिकेच्या राहत होते, त्यावेळेस या इंग्लंडच्या विरोधामध्ये जाऊन आपल्या अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा व्हिडिओ मी अगोदर केलेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा या अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन झाले 4 वर्षासाठी बिनविरोध. त्यानंतर पुन्हा जनतेने त्यांना सांगितलं की तुम्हीच दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हा. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की लोकशाहीमध्ये दुसऱ्यांदा पद स्वीकारणं हे लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून त्यांनी ते पद घेण्याचं नाकारलं होतं. परंतु जनतेच्या आग्रहाच्या स्तव नाइलाजास्तव त्यांनी ते पुन्हा स्वीकारलं आणि पुन्हा 4 वर्ष त्यांनी ते राष्ट्राध्यक्षपद अमेरिकेचं सांभाळलं. तिसऱ्यांदा पुन्हा जनतेने आग्रह केला तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की आता मी होऊ शकत नाही, कारण लोकशाही आमच्या देशाला किंवा आमच्या जगाला पहिल्यांदा या देशाला मिळालेली आहे, तेव्हा या लोकशाहीला संपवण्याचं महापाप मी करणार नाही. आणि मग ते निवृत्त झाले आणि अमेरिकेचा जवळपास स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या सर्व 4ही मूल्यांना, लोकशाही मूल्यांना, केवळ 7च कलमांची असलेली राज्यघटना अमेरिकेची, या एवढ्याच संपत्तीच्या बळावर अमेरिकेने आपल्या लोकशाहीच्या प्रवासाचा एक प्रकारे पहिला गिअर टाकला. 1776 पासून ते आजपर्यंत या अमेरिकेने संपूर्ण जगाची, उद्याचं सांगत नाही पण आजपर्यंत या अमेरिकेने संपूर्ण जगाच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. हे कुणालाही नाकारून चालणार नाही. अफगाणिस्तानमध्ये काय चालतं, तिथं कशा पद्धतीनं हुकुमशाही चालते याला नायनाट करण्यासाठी 4 वर्ष अमेरिकेनं आपलं सैन्य ठेवलं होतं. त्याच्या मागे त्यांचं काय राजकारण असेल तो भाग सोडून द्या. अशा अनेक ठिकाणी लोकशाही वादी जग बनावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न अमेरिकेनं आजपर्यंत 240 वर्षामध्ये केलेले आहेत. परंतु जेव्हा 1776 पासून म्हणजे 1779 पासून जे सुरुवात झालेला आहे या अमेरिकेचा इतिहास, लोकशाहीच्या यशाचा, प्रवासाचा इतिहास सुरू झाला आणि एकानंतर एक राष्ट्राध्यक्ष येत गेले, अमेरिकेचा विकासच होत गेला. परंतु बरोबर 75 वर्ष झाल्याच्या नंतर, म्हणजेच अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या आणि लोकशाही प्रवासाच्या सुरुवातीपासून 75 वर्ष संपताच किंवा त्याच चालू वर्षामध्ये एक फार मोठं संकट या अमेरिकेमध्ये निर्माण झालं. ज्या पद्धतीनं आमच्या देशात हिंदू महासभेचं बीज RSSच्या माध्यमातून उफाळून वर आलं अवघ्या 75 वर्षात, अगदी त्याच पद्धतीनं अमेरिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काळ्या आणि गोऱ्याच्या वर्णभेदाच्या माध्यमातून, गुलामगिरीच्या माध्यमातून त्याच अमेरिकेमध्ये हा विचार उफाळून वर आला. सुप्त गुण बाहेर पडतात त्या पद्धतीनं, अशा पद्धतीने त्या अमेरिकेचा विचार बाहेर पडला आणि त्याच अमेरिकेचे, ज्या संपूर्ण अमेरिकेने 1776ला स्वतंत्र होऊन लोकशाहीचा प्रवास सुरू केला होता, त्याच अमेरिकेचे 2 शकले पडली, 2 गट पडले. एक उत्तर अमेरिका, दुसरी दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिकेला वाटत होतं की संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण साधणारी लोकशाही मूल्य हीच जगामध्ये नांदू शकतात आणि
हीच मूल्य संपूर्ण मानवतावादाचाच काय संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण करू शकतात, हा आत्मविश्वास त्या उत्तरेतल्या संपूर्ण जनतेला आणि त्या नेत्यांना होता. परंतु दक्षिण अमेरिकेमधल्या जेव्हा फूट पडली, त्यातला जो गट होता दक्षिण अमेरिकेचा, त्या दक्षिण अमेरिकेच्या नेत्यांना आणि जनतेला वाटत होतं, कारण दक्षिण अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त गोऱ्यांची संख्या जास्त होती, म्हणून त्यांना असं वाटत होतं की आपल्याला गुलामगिरी पाहिजे, काळ्यांची गुलामगिरी आपल्याला पाहिजे, आणि ह्या काळ्यांची गुलामगिरी आपल्या शेतावर राबण्यासाठी गुलाम पाहिजेत, आणि या काळ्या लोकांना गुलाम म्हणून शेतावरती शेतकरी तेथील बैलाच्या जागी या गुलामांना, काळ्या नेग्रोंना त्या ठिकाणी त्या अवताला झुंपायचा शेतात काम करण्यासाठी. अशा पद्धतीची गुलामीची अवस्था, गुलामीची आवश्यकता या दक्षिण अमेरिकेच्या जनतेला आणि दक्षिण अमेरिकेच्या नेत्यांना वाटत होती. आणि ही जेव्हा मागणी हळूहळू वाढत गेली की नाही आम्हाला गुलामी पाहिजे, त्यावेळेस याच दक्षिण अमेरिकेच्या जनतेने या उत्तर अमेरिकेपासून भाग तोडून घेतला, आपलं स्वतंत्र सरकार निर्माण केलं, आपला स्वतंत्र राष्ट्राध्यक्ष निर्माण केला, आपलं स्वतंत्र सैन्य निर्माण केलं, आपलं स्वतंत्र संपूर्ण भाग निर्माण केला जसा उत्तर अमेरिकेचा होता. आणि मग या दक्षिण अमेरिकेच्या संपूर्ण जनतेने, संपूर्ण सरकारने, संपूर्ण तिथल्या मंत्रिमंडळाने, संपूर्ण तिथल्या सैन्यांनी याच उत्तर अमेरिकेच्या विरोधात रणशिंग फुंकलं. कशासाठी हे फुंकलं? केवळ की या देशामध्ये आम्हाला गुलाम पाहिजेत, गुलामगिरी करण्यासाठी पाहिजेत, शेतावर राबण्यासाठी पाहिजेत, घरकाम करण्यासाठी पाहिजेत. या काळ्या लोकांना गुलामीतच ठेवलं पाहिजे, पायदळीच तुडून त्यांना ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीची यांची मानसिकता या दक्षिण अमेरिकेची त्या काळात होती, निर्माण झाली. आणि मग त्यांनी याच मागणीसाठी उत्तर अमेरिकेच्या विरोधात संघर्ष उभा केला. आणि हे संघर्ष म्हणजे युद्ध होतं, ग्रहयुद्ध होतं, सिव्हिल वॉर होतं. 75 वर्षापूर्वी अमेरिकन राज्यक्रांती यशस्वी झालेली असताना केवळ 75 वर्षामध्ये त्याच अमेरिकेला ही घरघर लागली ग्रहयुद्धाची. आणि त्या ग्रहयुद्धामधून या दोन देशांमध्ये संघर्ष झाला. आणि या दोन देशाच्या म्हणजे त्याच दोन भागाच्या अमेरिकेच्या संघर्षामध्ये दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका जवळपास एकमेकासमोर 6 वर्ष हा संघर्ष चालला. दररोज लाखो करोडो डॉलर्सचा त्या ठिकाणी चुराडा व्हायचा, अमाप सैन्य मरायचं, निरपराध जनतेचा बळी जायचा, निरपराध माणसांचा बळी जायचा. हे 6 वर्ष संघर्ष चालला. त्या संघर्षाच्या अगोदर जेव्हा याची मागणीची सुरुवात झाली, जेव्हा 2 शकले पडली, लोकशाही धोक्यात आली, त्यावेळेस 1865 मध्ये नुकतेच 1862ला अब्राहम लिंकन त्या उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. आणि त्यांच्याच काळामध्ये या युद्धाला सुद्धा सुरुवात झाली 1865 मध्ये. जेव्हा ही सगळी या अमेरिकेमध्ये गृहयुद्धाची ठिणगी पडली, त्यावेळेस अब्राहम लिंकननी या दक्षिण अमेरिकेच्या नेत्यांना आणि त्या सर्वांना जनतेला उद्देशून सांगितलं की आपण जगाला एक वेगळी आदर्श देणगी देतोय लोकशाहीची. आपण अशा पद्धतीनं संघर्ष गृहयुद्ध करून चुकीचे आहे. आणि शेवटी या मताला सुद्धा त्यांनी दुजोरा दिला नाही, शेवटी संघर्षापर्यंत पोहोचले. तेव्हा अब्राहम लिंकन, महामानव आदरणीय अब्राहम लिंकन यांनी जगालाच उद्देशून सांगितलं आणि त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेला उद्देशून सांगितलं की लोकशाही धोक्यात आहे, तिला वाचवणं आमचं कर्तव्य आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे, तिला वाचवणं आणि तिचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य. अशा पद्धतीनं जगाला संदेश अब्राहम लिंकन यांनी दिला. आणि त्या एकाच आदेशान्वये, एकाच संदेशानुसार उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांचा संघर्ष युद्धाच्या माध्यमातून 6 वर्ष चालला. आणि 6 वर्षानंतर दोन्ही देशात, अमेरिकेचे दोन्ही भाग उत्तर आणि दक्षिण एक प्रकारे त्या ठिकाणी नेस्तनाबूत झाले. इथपर्यंत काय, एखादा नाव्याकडे जर तिथील नागरिक त्यावेळेस केस कापायला जर गेला तर तो म्हणायचा मला डॉलर नको, तर मला काय पाहिजे,
गहू ज्वारी तांदूळ द्या. म्हणजे त्यावेळेस अमेरिकेच्या डॉलरची पत सुद्धा नेस्तनाबूत झाली होती. कचऱ्याच्या कुंड्यामध्ये डॉलरचे बंडल सापडायची, परंतु त्याची अवमूल्यन झालेलं असल्यामुळे त्याची किंमत राहिलेली नव्हती. 6 वर्षामध्ये अमेरिका संपल्यात जमा झाली होती. परंतु आदरणीय महामानव अब्राहम लिंकन यांच्या खंबीर नेतृत्वापुढं दक्षिण अमेरिकेचं काहीही चाललं नाही. शेवटी ज्या निगोळच्या गुलामगिरीसाठी दक्षिण अमेरिकेनं उठाव केला होता, तो उठाव अब्राहम लिंकन यांनी मोडून काढला आणि काळे आणि गोरे हा वर्णभेद त्या ठिकाणी त्यांनी नेस्तनाबूत केलं आणि दक्षिण अमेरिकेचा पराभव करून त्यांना शरण आणलं. पुन्हा दक्षिण आणि उत्तर अमेरिका एक झाली आणि त्यानंतर या अमेरिकेचा प्रवास पुन्हा सुरू झाला आणि आज 240 वर्षानंतर आर्थिक जागतिक महासत्ता म्हणून आज उदयास आलेली आहे. यामध्ये केवळ आणि केवळ माझ्या मते 5 ते 6 राष्ट्राध्यक्ष असतील, महामानव असतील, त्यांच्याच क्रांतीमुळे ही आज अमेरिका यशस्वी झालेली दिसते. यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस पेन, बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस जेफरसन हे 4 महापुरुष संस्थापक अमेरिकेचे सदस्य आणि अब्राहम लिंकन आणि त्यानंतर मार्टिन ल्यूथर किंग, ह्या 4 ते 5च आणि शेवटचे बराक ओबामा, या 6 लोकांनी, या 6 मी म्हणतो महामानवांनी अमेरिकेला ज्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलं, 240 वर्षानंतर आजही यशस्वी आहे. हाच इतिहास आमच्या देशाला सुद्धा लागू पडतो. त्याचं कारण हेच आहे की आमचा देश सुद्धा 15 ऑगस्ट 1947ला संपूर्ण परकीयाच्या राजकीय आक्रमणामधून मुक्त झाला. 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा राष्ट्रग्रंथ जागतिक कीर्तीचा देशाला अर्पण केला आणि तिथून 26 जानेवारी 1950 पासून या संविधानावर आधारित देशाचा आणि राज्यांचा राज्यकारभारास सुरुवात झाली. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं आणि तिथून जवळपास 23 वर्षांनी याच देशाचा कायदा जो जागतिक दर्जाचा, मानवतावादाचा, निसर्गवादाचा, मानवी मूल्यांचा, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचा यांना आविष्कारित करणारा हा भारताचे संविधान राष्ट्रीय ग्रंथ देशाला अर्पण केला आणि तिथून पुढं या देशाचा लोकशाहीचा राजकीय प्रवास सुरुवात झाला. 1950 पासून त्याला सुरुवात झाल्याच्या नंतर आज 2025 आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अमेरिकेची सुद्धा 1865ला 75 वर्ष पूर्ण होत होती. अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकननी लोकशाही धोक्यात आहे म्हणून आत्मविश्वासाने दक्षिण अमेरिकेला आपल्या घुटण्यावर शरण आणलं आणि आज आमच्या भारताचं संविधान त्याच्यातून जागृत होऊन जे 100 वर्षापूर्वी हिंदू महासभा निर्माण झाली होती आणि आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच मनुस्मृतीतून निर्माण केलेला, मनुवाद्यांनी निर्माण केलेला आजचा RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु 75वे वर्ष या संविधान अंमलबजावणी दिनाचं वर्ष चालू आहे आणि याच 75 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये वर्णवाद संपवला, आज हाच मनुवाद संपवण्याची हीच सर्वात मोठी संधी आमच्या भारतीय जनतेला मिळालेली आहे.
गेल्या 75 वर्षापासून ही मनुवादी व्यवस्था या संविधानाला संपवण्यासाठी सुवर्ण संधीची वाट पाहत होती. तिच्यामध्ये मग ती मनुवादी व्यवस्था काँग्रेसची असेल, भाजपची असेल, अजून कुणाची असू शकते. या मार्गाने जाणारी ती शक्ती गेल्या 1951 पासून निर्मितीपासूनच ज्या पद्धतीनं एखाद्या वेळेस अघोरी माता आपल्या जन्मलेल्या बाळाला जन्म झाल्याबरोबर जेव्हा गळा घोटती, अगदी त्याच पद्धतीचे प्रयत्न या देशामध्ये 1951 पासून या संविधानाला संपवण्यासाठी, मूलभूत हक्काला काढून टाकण्यासाठीचे प्रयत्न सुरुवात झाले होते 1951 पासून. जशी संधी मिळेल तशी ते संविधानाला संपवण्याची गळचेपी करण्याचे कारस्थान या आरएसएसवादी मनुवादी व्यवस्थेने केले आहेत. 1976ला 42वी घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कांना सुद्धा नष्ट करण्याचं काम यांनी केलेलं आहे. परंतु 2014 पासून मात्र याच आरएसएसवादी मनुवादी भाजपानी या 2014 पासून सगळ्याच प्रकारे राजकीय भूमिकेमधून विरोधी पक्षांना संपवणे काय, त्यांच्या मित्रपक्ष ते जर शरण येत नसलं त्यांच्या मित्रपक्षांना जवळ करून त्यांचे पंख छाटणे असे काय, आणि हे सगळं झाल्याच्या नंतर प्रशासकीय यंत्रणा, मग सर्वोच्च न्यायालय असेल, राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, विविध सर्व प्रकारचे उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या सगळ्या प्रशासकीय विभागांना आपल्याकडे गुलाम बनवणे असेल काय, निवडणूक आयोग, CBI, RBI यांना सर्वांना आपल्या आवाक्यात आणणे काय, या सर्व प्रकारे या मनुवाद्यांनी, आरएसएसवाद्यांनी, भाजपाने संपूर्ण फलटण पणाला लावली 2014 पासून. आणि 75 वर्ष आता 2025 मध्ये पूर्ण होत आहेत. जसे अमेरिकेचे झाले 1865 मध्ये अब्राहम लिंकनच्या काळात, तसे आज हे पूर्ण होत आहेत. आणि त्याच अनुषंगाने या त्यांच्या 100 वर्षात आणि देशाच्या 75 वर्षामध्ये हे आरएसएसवादी निश्चितच पराभूत होणार म्हणजे होणार. त्याचं हे कारण आहे हे अमेरिकेचा इतिहास. तिसरं कारण सांगतो. दुसरं कारण, जेव्हा आमच्या भारताच्या लोकशाहीचा 1950 पासूनचा इतिहास पाहत साधारणतः 15-20 वर्षापूर्वी नेपाळने आमच्या देशाचा आदर्श घेतला. नेपाळ हे पूर्ण 100% हिंदू राष्ट्र, ज्या राष्ट्रावर संपूर्ण जगाने म्हणजे साधारणतः इंग्लंडने संपूर्ण जगावर राज्य केलं असेल, परंतु नेपाळवर तो राज्य करू शकला नाही. अशा हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळने आमच्या देशाच्या लोकशाहीच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्यांनी त्यांची राजेशाही संपवली आणि लोकशाहीचा पहिला गिअर सुद्धा त्यांनी टाकला. जेव्हा त्यांनी लोकशाहीला सुरुवात केली, काही वर्षामध्येच 2014 पासून जेव्हा भाजपाचं सरकार आपल्या देशामध्ये आलं आणि त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी अजेंडा तयार केला आणि त्या दिशेने त्यांनी काम सुरू केले, ही भनक जेव्हा नेपाळला लागली तेव्हा नेपाळनी आश्चर्य व्यक्त केलं की आम्ही भारताचा आदर्श पाहून लोकशाही मार्गाने आम्ही चालतोय आणि भारत पुन्हा हिंदू राष्ट्राकडे वळतोय. हे आश्चर्य व्यक्त करून नेपाळनी पुन्हा त्या ठिकाणी आपल्या भारताची अवस्था पाहून ते सुद्धा स्तंभित झाले. आणि शेवटी काही वर्षानंतर म्हणजे आज 2 दिवसापूर्वी त्याच नेपाळमधल्या लोकशाहीच्या नावावर चाललेल्या हिंदू राष्ट्राला अशा प्रकारे संघर्षाला सामोरे जावं लागलं की संसदेला सुद्धा आग लावण्यात आली, मंत्र्यांची घरं पेटविण्यात आली, मंत्र्यांना रस्त्यावर पाठलाग करून मारण्यात आलं. ही जी नेपाळची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती कशामुळं, तर केवळ आणि केवळ पुन्हा हिंदुत्वाकडे जाण्याचा जो काही त्यांचा मानस होता, जो काही अतिरेक होता, तोच त्यांना नडला आणि त्या हिंदुत्वाकडे जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी समाज माध्यमावर, समाजाच्या प्रसार माध्यमावर किंवा समाज माध्यमावर बंदी कायमची आणली. त्याचा उद्रेक झाला आणि जनतेने उठाव केला, युवा पिढीने उठाव केला आणि हा आगडोंब नेपाळमध्ये पसरला. आणि याच उदाहरणाच्या माध्यमातून आज आमचा देश सुद्धा
1950 पासून आज जे 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हिंदू महासभेचे जे 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या दिशेने केंद्र सरकार, EVM प्रधानमंत्री मोदी त्यांचं मंत्रिमंडळ, EVM फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि संपूर्ण त्यांच्यासोबत असलेली ही व्यवस्था या 100 वर्षाच्या निमित्तानं 75 गाठत आहेत. एका वेगळ्या जगात ते वावरत आहेत. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा आधार घेऊन षडयंत्र रचून विकृत मेंदूच्या माध्यमातून ते या संविधानाला संपवण्याची भाषाच नाही करत, तर ते केवळ आणि केवळ भाषा न करता तिला कशा पद्धतीने पोखरून काढता येईल, OBC आणि मराठा यांच्यामध्ये वादविवाद निर्माण करून आरक्षणाच्या माध्यमातून कसा त्यांना त्या ठिकाणी संघर्ष पेटवता येईल, ते सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी ते करत आहेत. का करत आहेत? मी मागेही सांगितलं होतं आणि आजही सांगतो. ज्या पद्धतीनं 1975ला इंदिरा गांधी यांनी आपल्या विकृत मेंदूमधून स्वतःच्या पक्षाचा अहंकार दाबून टाकण्यासाठी, अहंकार उत्साहित करण्यासाठी आणि देशाला वेठीस धरण्यासाठी जी आणीबाणी घोषित केली, त्याच दिशेने आमचं केंद्र सरकार जाण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतर ठिकाणी जे जे काही चालू आहे, जे आपल्या गोदी मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काहीही पोहोचू शकत नाही, ती अपेक्षाही आपण करू नये. परंतु जे काही आमच्यापर्यंत समाज माध्यमाच्या माध्यमातून जे समजतं, पोहोचतं, त्यावरून लक्षात येतं की या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे आणीबाणी घोषित करण्याचं निमित्त शोधून काढले जाते का काय, असं षडयंत्र रचण्याची चाहूल आमच्यासारख्या जे कुणी असतील सद्विचारी आणि गुलामीतून बाहेर पडून विचार करणारे, त्यांना निश्चित याची भनक लागलेली असेल, निश्चित इशारा मिळाला असेल. जरी समजा ते आणीबाणी लागू झाली नाही तरी त्या दिशेने नक्की जात आहोत की या RSSचा याच वर्षामध्ये पराभव मुळासहित झाल्याशिवाय राहणार नाही. एक म्हण आहे, अति तिथं माती. RSSनी, मनुवाद्यांनी 2014 पासून एवढी अति केलेली आहे की येथील सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर असंख्य लाखोच्या संख्येने जातोय. एवढंच काय, 800 दिवसापासून मणिपूर आमचं जळत आहे. 3 कृषी काळे कायदे रद्द करण्यासाठी पंजाब आणि हरियाणाच्या आमच्या जाट सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली. 750च्या वर शेतकरी आमचे शहीद झाले. परंतु आमच्या केंद्र सरकारला थोडा सुद्धा त्याचा कळवळा लागला नाही. परंतु आमचं केंद्र सरकार असेल आणि देशातील इतर राज्य सरकारे असतील, ही सगळी फलटण या RSSवादी, मनुवादी, विकृत मेंदूच्या माध्यमातून निघणारी कपट षडयंत्र, त्याच्या बळावरती संपूर्ण देशाला अपहरत हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु शेवटी सहनशीलतेचा सुद्धा अंत असतो. ज्या दिवशी ती सहनशीलता संपेल त्या दिवशी आमचा नेपाळ होईल. आणि मग नेपाळ झाला अशा भ्रमात राहू नका की आमच्या देशात क्रांती होऊ शकत नाही. दिल्लीच्या रस्त्यावरचं आंदोलन ताजं उदाहरण. आमचे मनोजदादा जरांगे पाटलांनी लाखोचा जनसमुदाय मुंबईमध्ये नेला. त्यांची मागणी चुकीची असो का कशी असो, प्रश्न याचा नाहीये. प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या मूलभूत हक्कासाठी रस्त्यावर उतरू शकतो आणि आम्ही कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, हे दाखवण्याचं उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन. हेच एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा माध्यमातून याच आत्मविश्वासाच्या बळावर या वर्षामध्ये या RSSचा मुळासहित कायमचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मी अमेरिकेच्या राज्यक्रांतीच्या नंतर अमेरिकेच्या 75 वर्षाच्या इतिहासामधला जो काही सुप्त गुणावर आधारित असलेला, वर्णभेदावर आधारित असलेला काळ्या आणि गोऱ्यांचा संघर्ष, त्या ठिकाणी काळ्या आणि गोऱ्यांचा भेद त्या ठिकाणी त्या संघर्षाला कारणीभूत ठरलं युद्धाला, अगदी
तेच कारण आज जर संघर्ष झाले तर याला कारणीभूत काय? आमच्या देशात जर हा संघर्ष पेटला, याला कारणीभूत एकच आहे की या देशातील RSSवादी मनुवादी विचारसरणीचा कपटाच्या विकृत मेंदूतून निघणारं षडयंत्र आणि त्या आधारे गरीब आणि श्रीमंतीची दरी निर्माण करून अल्पसंख्याकांना ठेचून मारण्याचं काम या माध्यमातून यांनी करत आहेत. हेच याला कारणीभूत ठरणार आहे. या देशाला आर्थिक बाबतीत भांडवलदाराच्या माध्यमातून जनतेला जगता जगता मारणे आणि मारता मारता जगणे अशी दयनीय अवस्था करून त्यांच्या कष्टाचा श्रमाचा मलिदा खाणे आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणे, गरिबांना अधिक गरीब करणे ही यांची मानसिकता भांडवलशाहीची आहे. ही त्याला कारणीभूत आहे. आणि याचा अतिरेक 75 वर्षामध्ये अमेरिकी सरकार होताना दिसतोय. आणि म्हणूनच या देशामध्ये याच वर्षामध्ये या RSSचा RSS आम्ही 26 कालच्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्या 1 तास 40 मिनिटाच्या भाषणामध्ये संदेश दिला आणि त्या संदेशामध्ये सांगितलं की RSS या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा NGO आहे आणि तो फार महत्त्वाचे कार्य करत आहे. हे प्रधानमंत्री मोदींनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 2025ला हे भाषण दिलेलं आहे. याचा अर्थ काय? RSS NGO आहे. NGO म्हणजे कुठल्या तरी धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये त्याची नोंदणी आहे, तिचं ऑडिट करतो, ती पूर्णपणे हिशोब ठेवते, तिचं काय कार्य आहे, तिची घटना कोणती आहे, तिचे उद्देश काय, ते सगळं असायला पाहिजे. परंतु ते एकही या RSS राष्ट्रीय स्वयंसेवकाकडे संघाकडे अजिबात नाही आहे. याचा अर्थ हाच की या सर्वांची 75 भरलेली आहे, यांची 100 भरत आलेली आहे, उलथून जाणारी आहे. याच माध्यमातून या प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. हे आम्ही सर्वसामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून जागृत होणे आणि कृतीतून सिद्ध होणे हाच एकमेव उपाय आहे. आणि याच माध्यमातून ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये घडलं, ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये 1865 घडलं, त्याच पद्धतीनं आपल्याला या देशामध्ये इतिहास पाहायला मिळेल काही कालावधीतच. अशा पद्धतीचा या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा शेवटी एक शेवटचा या ठिकाणी मी उदाहरण देऊन सांगतो की कुठल्याही नैसर्गिक नियमांच्या विरोधात, मानवतावादाच्या विरोधात, मानवतावाद म्हणजे केवळ माणसापुरता मर्यादित नाही, संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण करणारा जो काही धर्म आहे तो मानवता धर्म, तो मानवतावाद. त्या मानवतावादाच्या, निसर्गवादाच्या नियमांच्या विरोधामध्ये जो कुणी कृती करण्यामध्ये आपलं सर्वस्व समर्पण करेल, संपूर्ण शक्तीपणाला लावेल, त्या शक्तीला नष्ट झाल्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्याच माध्यमातून या पराभवाचा अंत जवळ आलेला आहे. हे मी या आत्मविश्वासाने सांगतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय विठ्ठल.